तुमच्या खिशातील नोट होऊ शकते प्लास्टिकची आणि याचे कारण असू शकते कॉटन. कारण कॉटनची नोट टिकवणे आणि बनवणे हे खूप खर्चिक झालेले आहे. आणि याची एक आकडेवारी आपण पाहिली तर 2022मध्ये भारताने 5,101 कोटी एवढा खर्च केला होता आणि तेच खर्च 2024-25मध्ये 6,372 एवढा, म्हणजेच 1,200 कोटी खर्च एवढा वाढलेला आहे फक्त कॉटनच्या नोटा टिकवण्यासाठी आणि बनवण्यासाठी. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, भारत हा पहिला देश आहे का ज्याने हे प्लास्टिकच्याच म्हणजेच पॉलिमर नोट्स आणलेले आहेत? तर असं नाही आहे. 1988 साली ऑस्ट्रेलिया या देशाने पहिले पॉलिमर्स नोट्स आणून ते चलनात आणले आहेत. त्यानंतर युरोप देशामध्ये, रोमेनिया, अमेरिका देशामध्ये, कॅनडा आणि साऊथ ईस्ट देशामध्ये, इंडोनेशिया, मलेशिया हे देशसुद्धा प्लास्टिकच्याच नोटा म्हणजे पॉलिमर नोट्स वापरत आहेत. आणि या पॉलिमर नोटासचे फायदे असे आहेत की यांना डुप्लिकेट बनवणं हे खूप खर्चिक गोष्ट आहे आणि हे साधे लोक करू शकत नाहीत. आणि अजून वैशिष्ट्य म्हणजे या नोटा कलर बदलू शकतात, म्हणजे डिफरंट अँगलहून डिफरंट कलरचे दिसू शकतात. त्यामुळे या नोटा कॉपी करणं खूप अवघड आहे. आणि या नोटा फाटत नाहीत किंवा खराब होत नाहीत किंवा जळत नाहीत. आणि एवढे वैशिष्ट्य ऐकून तुम्हाला वाटत असेल ही नोट कधी आपल्या हातात येईल, तर याचा टाईमलाईन असा आहे की 1-2 महिन्यामध्ये RBI हे ऑफिशियल स्टेटमेंट देईल की आम्ही आणणार आहोत प्लास्टिकच्या नोटा. त्यानंतर एक 10च्या 20च्या नोटाचे एक्सपेरिमेंट चालू होईल काही शहरामध्ये, जसं की कोची, चेन्नई, मुंबई या शहरामध्ये. त्यानंतर 1-2 वर्ष हे पाहिली जाईल. तर 2 वर्षामध्ये 10ची किंवा 20ची नोट आपल्या हातात येऊ शकते जर तुमच्या सिटीमध्ये ते एक्सपेरिमेंट चालू असेल तर. आणि त्यानंतर जर हे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं तर पूर्ण चलन बदलायला, पूर्ण आपल्याकडं प्लास्टिकच्या नोटा यायला कमीत कमी 10 ते 20 वर्ष असे लागू शकतात. तर खूप मोठा टाईम आहे, आपण वाट बघू शकतो. झालं तर चांगलं आहे, नाहीतर आपल्या कॉटनच्या नोटा आहेतच. थँक्यू.